रायगडमधल्या महाडमध्ये नुकतंच मराठी साहित्य परिषदेचं 5वं महिला साहित्य संमेलन पार पडलं। साहित्याच्या जागरासोबतच या संमेलनात पर्यावरणाचा आगळावेगळा जागर करण्यात आला, तोही मंगळागौरीच्या खेळातून। महाडचा जागर ग्रुप आणि माणगावचा प्रेरणा ग्रुपनं मंगळागौरीच्या खेळातून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला। खरं तर हे मंगळागौरीचे पारंपरिक खेळ, थोडीशी गाणी ही पारंपरिकच गाणी होती, पण आम्हाला पर्यावरण हा विषय आमच्याकडे असल्यामुळे आम्ही त्याला साजेशीच त्याच गाण्यावरती फक्त पर्यावरणावर आधारित शब्द मध्ये प्रदूषण असतील, झाडं वाचवा असेल किंवा रासायनिक खतांचा वापर असेल, प्लास्टिक टाळा हे आम्हाला सांगायचं होतं। त्या सगळ्या गोष्टी त्या गाण्यामध्ये आम्ही त्यांची सांगड घातली, जुन्या नव्याची सांगड घातली आणि ही थीम आणि ही गीतं तयार केली। प्लास्टिकने खाल्ली पिशवी कागदी, कहर झाला प्रदूषणाचा अगदी। हिरवाई वाढवू, पाणी वाचवू, ध्वनी करू कमी, पर्यावरणाचा समतोल राखू तुम्ही आणि आम्ही। घनश्याम शेठच्या साथीने, प्रेरणा ग्रुपच्या वतीने विनंती करते तुम्हाला, पर्यावरणाचा हाच संस्कार देऊ पुढच्या पिढीला, हाच संस्कार देऊ पुढच्या पिढीला। पर्यावरण संवर्धनासाठी रस्त्याच्या दुतर्फा लावू आपण वृक्षांच्या रांगा। पर्यावरण संवर्धनासाठी रस्त्याच्या दुतर्फा लावू आपण वृक्षांच्या रांगा। आणि ऐकलत का मंडळी, अमितचं नाव घ्यायला आम्हाला केव्हाही सांगा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।